रामकृष्ण हरी माऊली. आज चांदोबाचा लिंब येथे माऊलींचं पहिलं उभं रिंगण पार पडणार आहे. हा सोहळा अगदी याची देही याची डोळा पहावा असाच आहे आणि तो सोहळा तुम्हीही तितकाच आनंदाने साजरा करावा यासाठी संवाद सेतू तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. हा एक छोटासा आणि आध्यात्मिक प्रवास. इतक्या आनंदी वातावरणात खरं तर प्रत्येकाला असं वाटतं की एकदा तरी या रथाला स्पर्श करावा, एकदा तरी माऊलींना स्पर्श करावा आणि म्हणूनच या सगळ्या भाविक भक्तांची ही पळापळ सुरू असते. आपण त्यांचा उत्साह बघू शकतो. हे केवळ फक्त डोळ्यांनी बघून आनंद घेण्याचंच काम आहे मला वाटतं, कारण अध्यात्म हे असंच आहे. इथे फक्त आणि फक्त सुख आहे आणि हरिनामाचा जप आहे. नमस्कार. संवाद सेतूच्या माध्यमातून तुम्हाला रामकृष्ण हरी या वारीच्या खास सेवेसाठी आणि व्यवस्थापनासाठी तुम्ही आत्ता कार्यरत आहात, तर त्याबद्दल नियोजन काही विशेष केलं आहे का याबद्दल आम्हाला सांगा. मॅडम नमस्कार. रामकृष्ण हरी. सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 5 दिवसांचा हा प्रवास आहे वारीचा आणि दुसरी दिंडी पालखीच्या पुढची ही चालली आहे. जवळपास 3000 पोलिसांचा स्टाफ, होमगार्ड आणि पोलीस हा कार्यरत आहे या सगळ्या नियोजनासाठी. अत्याधुनिक साहित्यसुद्धा आम्ही वापरतोय. ड्रोन सिस्टीम्स आहेत, आवश्यक तिथं CCTV सिस्टीम्स लावलेले आहेत. गॅमा पथकं म्हणजे 2 व्हीलरवरती फिरणारे पोलीस ते सुद्धा आहेत आणि पारंपरिक पद्धतीने जो बंदोबस्त पार पाडला जातो त्याच्यातले जे स्टॅटिक पोलीस असतात त्यांचे सुद्धा पॉईंट्स लावून तोही बंदोबस्त आपला चालू आहे. सर्वजण अथक परिश्रम घेत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून साताऱ्यातल्या लोकांना सुद्धा माझं आव्हान आहे की हे सगळं चालू असताना विशेषतः जे भाविक आणि वारकऱ्यांचे जे कोणी सहकारी आवागमन करत असतात दर्शनासाठी किंवा इतर साहित्यासाठी, त्यांनी सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि अधिक चांगल्या पद्धतीने हा वारीचा बंदोबस्त पार पाडण्यास मदत करावी. अर्थातच तुम्हा सगळ्यांना संवाद सेतूच्या माध्यमातून सलाम करते आणि तुमचं सगळ्यांचंच खूप खूप कौतुक आहे, कारण आम्ही जरी ही वारी एन्जॉय करत असलो तरी तुम्ही 24 तास काम करत असता, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. हा माऊलींच्या वारीचा प्रचंड उत्साह आहे आणि हा प्रत्येक वारकऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मला असं वाटतं की इथे फक्त एक माणूस भक्तीमध्ये डुबलेला आहे आणि तो म्हणजे वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे आपले वर्दीतील माऊली हे प्रचंड कष्ट करतात. त्यांनाही आपण सलाम केलेलाच आहे. आपण SP साहेबांशी गप्पा मारलेल्याच आहेत आणि त्यांनी नियोजन कसं आहे वारीचं हे पूर्णपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि वारीमध्ये सगळ्यात महत्त्वाची दिसणारी गोष्ट म्हणजे कुणीही तुम्हाला या रेषेच्या बाहेर चालताना दिसणार नाही. त्यांचे नियम आहेत, त्याचं पालन हा प्रत्येक वारकरी करतो आणि मला असं वाटतं की म्हणूनच तो खरा वारकरी असतो, कारण संयम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा संयम त्यांच्यात आहे. म्हणूनच साधारणपणे 85 वर्ष 100 वर्ष ही वयाची सगळी वारकरी आहेत ते अखंड चालतात. म्हणजे खरं सांगायचं तर संवाद सेतूच्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की मी आणि माझी टीम आम्ही हा प्रवास करताना मधल्या काळात आमचीही एनर्जी डाऊन झालेली होती, पण हा वारकऱ्यांचा प्रवास आम्ही सातत्याने बघतोय. इथला वारकरी कधीच एनर्जी डाऊन झालेली तुम्हाला दिसणार नाही. मला वाटतं की हे सामर्थ्य आहे आणि वारकऱ्यांकडून हेच सामर्थ्य आपण घ्यायला हवं आणि मी ते घेतलेलं आहे. ही ऊर्जा आहे. मला वाटतं ही वारकऱ्यांची ऊर्जा माझ्या पुढच्या आयुष्यात आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी अनुभवण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी मिळवण्यासाठी मदत करणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही अचानक आम्हाला दिसलात आणि तुम्ही तुमच्या लेकराला वारी घडवण्यासाठी येत आहात, तर काय मनात भावना? माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी. मी मुंबईवरून आलोय, बालाजी टोकरे. ऍक्च्युली आपण म्हणताय तसं लेकराला आम्ही वारी घडवत नाही, लेकरू आम्हाला वारी घडवत. आई ग, किती छान. कारण त्याच्या निमित्ताने आम्ही वारीला आलोय. हे आपल्या प्रपंचामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये माणसाला वेळ असतो, पण माणूस खरंच परमार्थासाठी वेळ काढत नाही. पण आमच्या मुलाने, त्याचं नाव माऊलीच आहे, त्यांनी आम्हाला खरंच वारी घडवलेली आहे. आणि त्याला आम्हालाही समाधान आहे की आम्ही माऊलीची आणि विठ्ठलाची भेट घडवतोय, कारण त्याचं नाव माऊली आहे. त्याला मुळातच खूप याची आवड आहे की त्याला कळत जरी नसेल, तो अपंग आहे, त्याला बोलता वगैरे येत नाही, कळत नसेल, पण TV वर वगैरे वारीचं जे चित्र बघतो तो त्याच्यानंतर तो आम्हाला इशारे करून सांगतो
आणि पहिलं वर्ष 2-3 वर्षात आम्हाला कळलंच नाही नेमकं काय सांगतोय तो. हो, हो. पण हळूहळू जसं कळायला लागलं की नेमकं तो सीन काय आल्यावरती सांगतोय? सांगतोय. त्याच्यात त्या भावना त्याच्या आम्ही पोचले आणि खरंच त्याच्या निमित्ताने आम्हाला वारी घडली, आनंद वाटतोय. हे कितवं वर्ष आहे तुमचं? दुसरं वर्ष आहे आमचं. आणि काय म्हणजे ह्या सगळ्याच एक भावनिकच गोष्टी आहेत मला असं वाटतं. त्यावेळेला याच्याशी डील कसं करता? कारण आपला प्रपंच आहे, आपल्याला काम करायचं आहे, या सगळ्याच गोष्टी आहेत अशा वेळेला. नक्कीच माऊली, याच्याशी डील म्हणण्यापेक्षा बरेच लोक मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो ज्याच्याकडे असे अपंग मुलं आहेत किंवा काय ते याच्याशी स्पेशलच आहेत. हो ते तर स्पेशलच बऱ्याच जणांचं असतं की आपण कसं घेऊन जायचं, काय जायचं. जे ऍक्च्युली ही तर कुठली आपल्यासाठी खरंच काहीच समस्या नाही, कारण अपंग मुलं स्वतः चालतात, आपण तर त्याला घेऊन जायचंय. आणि अशा मुलांना घेऊन येणं खरंच एक आम्हाला आनंद होतोय. मी कोणाचं सांगत नाही, पण आम्हाला खूप आनंद होतो. नाही, खरंच तुमचं मला असं वाटतं की कौतुकच करावं लागेल अशा पालकांचं. कारण आज ते म्हणतात की खरं तर माऊलीने त्यांना ही वारी घडवली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि माऊली छान पद्धतीने त्यांना वारी घडवतोय. अशाच तुमच्याकडून माऊली सोबत खूप खूप वाऱ्या घडो हीच मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. आणि हा प्रवास थोडासा त्रासदायक असला तरी तो सुखकर होण्यासाठी मला माहिती आहे शेवटी बाप उभा असतो. आणि आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने उभे आहात तिकडे माऊली रडतायत, मलाही भरून आलंय. मला असं वाटतं की माऊलींना मी प्रश्न विचारते की काय तुमच्या मनात भावना आहे? मी त्याची आते आहे. ओके. खरंच त्याच्यामुळे आम्हाला ही वारी घडते, त्याच्या हट्टामुळे आम्ही वारीला आलो आणि पांडुरंगाने त्याच्या निमित्ताने आम्हाला वारी घडवली. म्हणूनच मी म्हटलं की ही वारी तुमच्या आयुष्यात अनेक वर्ष येत राहो आणि माऊली हा असाच खुश राहो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. आज खरंच एका उत्तम कुटुंबाशी भेट झालेली आहे. वारीत हे वेगवेगळे अनुभव आपल्याला येत जात राहणार आहेत, कारण 2 पायांवर चालणारे ज्यांना सगळंच आहे अशी माणसं चालत तर आहेतच. पण आज या बाप माणसाचं कौतुक करावं वाटतंय, कारण हा एक बाप माणूस या मुलाच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणूनच मला वाटतं की कुठलंही संकट त्या आधी त्यांच्या पाठीवर येतंय आणि मग याच्यापर्यंत पोहोचणार आहे. अशी बाप माणसं सगळ्यांनाच मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. रामकृष्ण हरी. नामाचा उच्चार किंवा संकीर्तन करण्यासाठी वेळेचं कोणतंही बंधन नाहीये. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा आणि ते ऐकणारा दोघेही अगदी उद्धरून जातात. साधकाचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते. म्हणूनच जड जीवनात तारणारे एकच हरिनाम आहे. खरं पाहता सर्व साधकाचे सार हे हरिनामच आहे. त्या नामासाठीच ही जीवा देवाने आपल्याला दिलेली आहे. जो त्या जीवेचा उपयोग नामोच्चारासाठी करतो त्याच्या भाग्याचे वर्णन कोण करू शकेल. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आमच्या पूर्वजांनी असे हरिपाठ उपलब्ध करून दिले आणि त्यामुळेच हे भाग्य आम्हाला लाभले आणि आमचा प्रवास वैकुंठापर्यंतचा अगदी सोपा झाला. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. आपली दिंडी कुठली आहे? आपली ही बाळकृष्णांना भोरकर दिंडी 19 क्रमांकाची. बरं. हा, ही आपल्या भोर परिसरातले आपले विणीकरी आहेत नाळे महाराज. हा. ही आपली परंपरेची कारभारी बुवांची दिंडी आहे. बाळकृष्णांना भोरकर, हा. त्यांच्यानंतर कारभारी बुवा यांनी या दिंडीचं प्रामुख्यानं चालक होते. त्यांच्यानंतर या दिंडीचं प्रामुख्यानं पाहायला गेलं तर त्या दिंडीचं नेतृत्व आता भोरकर दिंडीतले सर्व वारकरी, त्याचबरोबर विणेकरी म्हणून सुदाम महाराज नाळे आता सध्या कार्य करतायत. आणि या दिंडी ही साधारण भोर मधली किती वर्षांपासून सुरू आहे? ही साधारणतः ही दिंडीचे 100 वर्षापूर्वीपासूनची दिंडी आहे तसं पाहायला गेलं तर. हा, या दिंडीचा पूर्व इतिहास जर पाहायला गेलं तर या दिंडीमध्ये पूर्व बाळकृष्णांना वारकरी यांच्यापूर्वी सुद्धा ही दिंडी चालू होती. त्याच्यानंतर सुद्धा बाळकृष्णांच्या नंतर कारभारी बुवांनी या दिंडीचं संचालन करत राहिले. त्यानंतर संपूर्ण वारकरी या दिंडीचं संचालन करत करत भोर परिसरातील जे काही गावं होती त्या गावामधील सर्व वारकऱ्यांनी, त्याचबरोबर अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातील काही ठराविक वारकरी होते त्यांनी या दिंडीचं संचालन पुढे चालू ठेवलं. आणि आता आपल्या दिंडीमध्ये साधारण किती वारकरी आहेत? आपल्या दिंडीमध्ये साधारण आता 1000 ते 1100च्या दरम्यान वारकरी आहेत.
बापरे, संपूर्णतः बरीच संख्या हा आहे. भरपूर संख्या आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने चालणारे लोक ते आहे 800 ते 900 लोक चालतात. बरोबर. काही आता ज्येष्ठ झाले बरोबर ते मागे पुढे चालत राहत असतात. बरोबर हा, बरोबर. दिंडी मला सांगा की आता मला असं वाटतं की तरुणाईमध्ये दिंडीचं आणि वारीचं थोडं क्रेज आहे. नक्कीच तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतंय, हे असायला हवं? नक्कीच हे की- असायला हवं. कारण की आता आमच्या दिंडीमध्ये जर पाहायला गेलं तर तरुणाईची संख्या आमच्या दिंडीमध्येच 50% आता आहे. वा. आमच्यामध्ये तरुण वर्गामध्ये जर पाहायला गेलं तर तरुण वारकरी जर पाहिलं तुम्ही आता आतमध्ये आल्यानंतर हा. तर सर्वसाधारणपणे 300 ते 400 तरुण विद्यार्थी वारकरी आहेत सर्व. बापरे, बर. आणि ते संपूर्णतः वारकरी पद्धतीनं भजन जे गायलं जातं हा. ते संपूर्णतः त्याचं ज्ञान घेऊन या दिंडीमध्ये ते भजन गात असतात. अर्थातच मी तुमच्या सोबत या भजनाचा आणि सगळ्याचाच आनंद घेणारच आहे. आणि मला असं वाटतं की हरिनामाचा जप करत बेधुंद होऊन नाचणं ही सुद्धा एक भक्तीच आहे, म्हणजे ती माझ्यासाठीच आहे. पण या सगळ्या दिंडीला म्हणजे बऱ्याचदा असं होतं की विठुरायाचं दर्शन मिळेलच का नाही याची आपल्याला शाश्वती नाहीये. अशा वेळेला मुखदर्शन घेऊन, कळसाचं दर्शन घेऊन आपल्याला यावं लागतं. त्यावेळी जीवाची होणारी घालमेल किंवा तुमचं काय त्यावर असतं? सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं ना तर आळंदीपासून पंढरीची जी वाट चालत असताना ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालतो. हा. ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालणं हेच आमचं दर्शन आहे. ज्ञानोबारायांच्या ज्या ज्ञानोबाराय वाटेनं गेलेत त्या वाटेवर जरी नुसतं आम्ही चाललो तरी तेच आम्हाला दर्शन खूप काही होतं. वा. कारण त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर कळसाचं दर्शन असेल, त्यानंतर प्रदक्षिणा असेल, त्यानंतर वाळवंटामध्ये पोहोचणं असेल, पंढरीकरायापर्यंत पोहोचणं, याच्यामध्येच आमचं सर्व समाधान आहे. त्यामुळं आम्हाला पंढरीनाथाच्या चरणावर जाण्यापेक्षा ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये तिथपर्यंत पोहोचणं हेच आम्ही याच्यामध्ये सार्थकता आमची मानतो. पण माऊली, तुम्हाला कधी असं वाटलं का की मला या वारीमध्ये कधीतरी कुठल्या तरी क्षणी विठुराया हा भेटलाय? नक्कीच म्हणजे असं सांगू शकत नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये वारकऱ्यामध्ये विठुरायाचं स्वरूप आम्ही पाहत असतो. बरोबर. आणि माऊली ज्ञानोबाराय ते त्या ठिकाणी स्वरूप आपल्याला स्थिर करून दाखवत असतात. बरोबर. हे आम्हाला नेहमी आणि वारंवार जाणवत असतं. बरोबर आहे. अगदीच आज माऊलींनी आपल्याला भोर तालुक्यातली ही दिंडी आहे आणि त्यांनी प्रेमाने आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी आध्यात्मिक दृष्टीने दिली. मला सांगा, तुम्हाला कधी एखादा या वारीत असा भावनिक अनुभव आलाय का, ज्यावेळी तुम्हाला असं वाटलंय गहिवरून गेलाय किंवा असा काही अनुभव? नक्कीच या वारीमध्ये मी गेले 22 वर्षापासून वारी करतोय. हा. या 22 वर्षामध्ये मला बऱ्याच वेळा असे अनुभव आले की माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आपण चालत असताना काही क्षण असे जाणवले की त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय समोर आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला विठोबारायाचं दर्शन होतं. असं बऱ्याचदा जाणवतं. आता गेल्या वर्षीचाच एक अनुभव आहे की एक माऊलींचं मरण हे या प्रवासातच आलं आणि त्यावेळेला म्हणजे भजनाच्या, कीर्तनाच्या या सगळ्याच वातावरणात त्यांना अग्नी दिला आणि त्यावेळेला मंडळींनी असं सांगितलं की हे खरं मरण आहे, हा खरा वैकुंठाचा प्रवास आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण हा वैकुंठापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा सगळ्यांचा हरिनामाच्या जपाने साध्य होतोय, पण तो आणखी किती झाला पाहिजे? नक्कीच. आता तुम्ही जे सांगितलं की एखाद्या माऊलीचं या वाटेवर मरण म्हणजे त्यांची पूर्वजन्माचं खूप मोठं काहीतरी संचित असेल. कारण की माऊली ज्ञानोबारायांच्या वाटेवर मरण आहे म्हणजे एवढं सोपं नाही आहे. कारण की खरं पाहायला गेलं तर माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालत असताना त्या वाटेवर जाणं म्हणजे माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरच विलीन होणं आहे, बरोबर. पांडुरंगाच्या चरणावरच विलीन होणं आहे. आणि त्याच्यापेक्षा जीवनामधलं आणखी काही वेगळं ध्येय नसेल असं मला तर वाटतं. मरणासाठी एक सोपा शब्द कुठला तुमच्याकडे आहे? मरणासाठी सोपा शब्द म्हणजे भगवान पांडुरंगाच्या चरणावर लीन होणं, याच्यापेक्षा आणखी वेगळं काही नाही. वा 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 वा. मला वाटतं यापेक्षा वेगळं उत्तर मरणाचं काहीच असू शकत नाही जे माऊलींनी दिलं. ही आहे दिंडी क्रमांक 19 रथा पुढे आणि ही सगळ्या भोरकरांची दिंडी आहे. साधारण 1200 लोक या दिंडीमध्ये दरवर्षी प्रवास करतात. जास्तीत जास्त 50% त्यापेक्षा जास्त तरुणाई या दिंडीमध्ये सहभागी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्याकडून असाच हरिनामाचा जप व्हावा. आणि शेवटाला जाताना एवढंच म्हणेन की हरिनामाचं एखादा भजन किंवा अभंग जो काही तुम्हाला वाटेल तो आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही गायलात सगळे तर आम्हाला आनंद आहे. नक्कीच. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. म्हणजे आम्ही जन्माला आलोय तर भगवान परमात्म्याचे पंढरीनाथाचे दास झालोय. याच्यापेक्षा आणखी वेगळं आमच्या जीवनामध्ये काही नाही प्राप्त केलं. आम्हाला तेच खूप काही आहे. रामकृष्ण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. आणि आज आपण चांदोबाचा लिंब
इथलं माऊलींचं पहिलं उभं रिंगण पाहणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठून आलाय तुम्ही? करमाळ्याहून आलोय. होय. आणि दिंडी बरोबर चालताय की एकट्या? बरोबर चालतोय. कसा अनुभव आहे तुमचा वारीचा? लय चांगला अनुभव आहे ग बाई माऊलीचा. किती वर्ष झालं करताय? 20 वर्ष झालं. 20 वर्ष. 20 वर्ष. हा. मग घरची आठवण नाहीये तिकडे वारीला आल्यावर? कुठं इथं आल्यावर घरची आठवण नाहीये? नाही येत, काहीच आठवण येत नाही. घरचे शेती पाणी प्रपंच सगळं मला नाही, काय शेती नाही, परवाचे नाही, काय नाही. मी फक्त विठुराया इथून राहायचंय देवात. देवाचं. पंढरीला जायचं, माऊलीला जायचं, हे काय वारीला यायचं, दुसरं नाही. आणि पैठणला जायचं. होय. हा. मग आता हे आळंद तुम्ही पंढरपूर पर्यंत प्रवास पंढरपूर करा. पस्तर जाणार आता. बर. वा वा वा. कसा अनुभव आहे पण तुमचा? लय अनुभव आहे ग. म्हणेन तीच इच्छा पूर्ण करते माऊली. माऊली हा. मग 20 वर्ष उगा आले का मी इथे. अच्छा. पण काय एखादा असा भावनिक अनुभव सांगा की तुम्हाला असं वाटलंय की माझा विठुराया आहे माझ्या सोबत? हा. त्याने जन्म तयार केलाय आपला. हा? हो. मग का आपण काय मजा केली असती, काय केली असती बरोबर. ग? काय काय दिलं विठुरायाने तुम्हाला 20 वर्षात? 20 वर्षातलं काय मी म्हणेन ते होतं माझं. दुसऱ्याला सांगितलं तरी तसंच होतं, गाठून सांगत नाही. होय? हा, बाया म्हणतात तुझा मोहरी. हा. पण हे आणि अखंड चालताय, पाय दुखत नाहीत? अगं पाय दुखतोय आता बघ. मी यंदा आता मला एवढं चलणं व्हाय नाही बघ. नाही तर आता पस्तर चलली. दमलाय आता हा. जरा? बसून जायचं मोर्चापासून. अच्छा, बसून जायचं. हा. एसटीने कशाने बसून जायचं टरकर. पण मी पांडुरंगा चरणी ही प्रार्थना करेन की पुढच्या वर्षी तुमची इच्छा असेल तरी तुम्ही चालत जावं, एवढी शक्ती तुम्हाला पांडुरंगाने द्यावी. देशील का तू? देईल की, पांडुरंग देतोच की. पांडुरंगाने आज पांडुरंगाचा पस्तर दिली, पण आता दिलीच काय की. माहिती. देणार की, देणार. अगं तू कतोयस पाय आज. होय ना? नाही, तुम्हाला नक्की शक्ती मिळेल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. आरामात प्रवास करा आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या. रामकृष्ण हरी. गाडी कोण पाठवतय का आपल्याला? आपण चालत जायचं. बसून आपल्या गाडीने जायचं, पैशाच्या गाडीने. बरोबर बरोबर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अशा या मला असं वाटतं की निरागस माऊली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला गाडी कोण देते? खरं तर आपली 2 पायांची गाडी आहे आणि त्यानेच चालायचं. आताशा पाय दुखतायत, पुढच्या वर्षी कदाचित मी चालू शकणार नाही, पण मी वारीला नक्कीच येईन. हे प्रेम आहे विठुरायाचं की त्यांना असं वाटतं की पुढच्या वर्षी मला चालता नाही येणार पण मी वारीला येणार. हे कुठेतरी आतूनच ती ऊर्जा येत असते. आणि अचानक त्या माऊली भेटल्या आणि त्यांनी हेच मला असं वाटतं की शिकवण दिली की चालत राहायचं. हे शरीर हे नश्वर आहे, ते कधीतरी संपणारच आहे. आत्मा आहे, त्याच्यासाठी लढत राहायचं आणि त्याच्यासाठी चांगले अनुभव आपण घेत राहायचं. आणि या मार्गाला चालत असलो की ते अनुभव आपसुकच आपल्या नशिबात येत असतात. रामकृष्ण हरी. मी एक साधा वारकरी आणि 12 वर्ष वारीला, या 12 वर्ष चालू आहे आणि मी एक साधा समाजी सेवक म्हणून काम करतोय. आणि माझी 12 वर्षी वारी ही मला सुखाची आणि आनंदाची ही जावं, ही माझी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि पवन मावळच्या वतीने 32 नंबर रथामागं यांच्या वतीनं आम्ही पूर्णपणे आनंद होऊन आम्ही ह्या वारीचा आनंद घेतो. वा वा वा. काय मागता? सेवा मागतो फक्त सेवा करून घ्या आमच्याकडून, हो. बाकी काही नको. काही मागत. कितव्या वर्षाची वारी आहे? 42 वर्ष. बापरे. मग या वारीत अखंड चालत असताना म्हणजे आपण सगळंच हरपूनच जातो, देह वाहन हरपून जातो, फक्त हरिनाम आहे. पण तरीही असं कधी वाटलं का की मला या क्षणाला विठुराया भेटला? हो, हृदयामध्येच येतो. रामकृष्ण हरी. वा वा वा. रामकृष्ण हरी. तुमची वारी अगदी सुंदर आणि चांगली हो, ह्या शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.
आपण दिंडी क्रमांक आपला सांगा. आमचा दिंडी क्रमांक 73 आहे. बर, आणि तुम्ही कुठून आलाय? आम्ही जालन्यावरून आलोय. आम्ही दिंडी क्रमांक 73 मध्ये चालतोय. बर, आमच्या गावचे जवळपास 50 वारकरी आहेत. बापरे. बर, हा. कसा आहे अनुभव या वारीचा? खूप आनंद वाटतो एकदम. पण घरची आठवण, आता घरची एवढी कामं, पाऊस पाणी, आता पांडुरंगाच्या याच्यावर भरोश्यावर सोडून दिलेले आहे सर. पांडुरंग बघेल. पांडुरंग नक्की आम्हाला गॅरंटी एक पांडुरंग बघतोय म्हणून. वारीची एक शिस्त आहे असं आपण नेहमी म्हणतो. हो बरोबर. वारकरी कुठलाही चालत असतो तो शिस्तीनेच चालत असतो. बरोबर आहे. तो त्याची कुठलीच एक आखलेली गोष्ट आहे ती तोडून कधी बाहेर जात नाही. नाही तर यावर तुमचं काय म्हणणं आहे की आणखी ह्या गोष्टी कशा पद्धतीने पुढच्या पिढीकडे दिल्या जातील? तर वारीमध्ये चालायला पाहिजे. आपण वारीच्या याच्यावर येतो ना नावावर, तर जो वारकरी त्यांनी शक्यतो वारीमध्ये चालायला पाहिजे. आजूबाजूला चालू नाही, कारण की आजूबाजूला अपघात होण्याची शक्यता, बरोबर. काही बी असं होण्याची होऊ शक्यता. शकतं. ठीक आहे, ठीक आहे. तुमचा हा प्रवास सुखकर हो हीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळे करणारच आहात. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. बरं, तुमच्या संवाद सेतू चॅनलला आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय. जो साधूच्या अंकित आहे त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणारा आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळवण्याचं भाग्य मिळतं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याला संत संगतीची गोडी लागली त्यालाच हरी स्वतंत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली कितवं वर्ष वारीचं? कितवं वर्ष? वा वा वा. आपला दिंडी क्रमांक सांगा. 131. 131. कुठून रथाच्या आहे? मागे 131. आणि वाई तालुका वारकरी संघटना रथाच्या पाठीमागे 131 क्रमांक. बर 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 बर. काय अनुभव आहे? अप्रतिम अनुभव आहे. वा 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 वा. आणखी? येऊन पहारी पंढरी, हा, जन्मासी येऊन पहारी पंढरी पहिल्यांदा आज हा एवढा अनुभवायला मिळालेला आहे. वा वा. भरपूर असे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. हा. सगळ्यांचा आनंद द्विगुणित होत आहे. वाई तालुक्यातल्या खरं तर महिलाही आलेल्या आहेत. मला महिलांनाही प्रश्न विचारायचा आहे की त्यांचा अनुभव काय आहे या वारीतला. माऊली या. किती वर्ष झालं वारी करताय? 3 वर्ष झाले. मग काय वाटलं का की आपल्याला विठुराया भेटला असं वाटलं का? हो. काय मस्त पाय दुखत वाटतं. नाहीत? काहीच नाही, एकदम आनंद वाटतो. विठुरायाचं नाव घ्यायचं आणि मुखाने नाव भजन करायचं, छान वाटतं एकदम. वाई तालुक्यातील दिंडीचा अनुभव आहे. या सगळ्यांनाही आनंद वाटतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहेच. हा यांचा प्रवास सुखकर हो हीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं, आता साधारणपणे असं म्हटलं जातं की वारीमध्ये तरुणाईचा ओघ खूप वाढलाय. म्हणजे रील्स बनवणारे, व्हिडिओ बनवणारे असे आले. तर तुझ्या मते, म्हणजे तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय की तरुणाईने अशा पद्धतीने वारीत यावं किंवा न यावं? काही तुमचं जे मत आहे ते. आता मी स्वतः माझं ऑफिस बुडवून, म्हणजे ऑफिसला सुट्टी टाकून मुंबईवरून आले. का तर जाऊ दे, आपल्या साईडची वारी आहे. महाराष्ट्रातील भरपूर जण येतात, तर आपल्या साताऱ्यात वारी येते, तर आपण का नाही जावं? बरोबर. आणि माझं तर मते तरुण पिढीनं जावं, कारण की आता जे लोक, म्हणजे जी 60-70 वयाची जी लोक करतात, तर त्यांचा आपण अनुभव घेऊन अगदी आपण 2-3 वर्षानं का होईना, आता त्यांना काही म्हातारपणात एवढं पॉसिबल नाही होणार, पण त्यांचा आपण एक्सपिरियन्स घेऊन आपण जर तशीच वारी पुढे सुरू केली, कारण की आपण महाराष्ट्रात ती वारी येते, बरोबर? मग तीच आपण जर पुढे चालू ठेवली तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी हे पण करू शकतो. म्हणजे काय बोलतात, आणखी काही गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण हा तुमचा पहिल्याच वर्षीचा अनुभव आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय पहिल्या वर्षी वारीत येऊन? कारण आता बरीच माणसं अशी आहेत जे वारकरी आहेत, 30 वर्ष 40 वर्ष वारी करतात. तुमची सुरुवात आहे, आता इथून पुढे तुम्ही वारीला येणार की नाही? येणार ना, का नाही येणार? कारण की पहिला माझा हा अनुभव होता, खूप छान होता. मी लोणंदपासून आता तरळगावपर्यंत आले, तर ते पण कसं चालत थोडंसं वारीमध्ये गाण्या गात, म्हणजे अभंग गात छान वाटलं. पण मला असं वाटतं की हाच अध्यात्माचा अनुभव आहे.
प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे, पण आज आपण संवाद सेतूच्या माध्यमातून ज्याही मंडळींशी ज्याही वारकऱ्यांशी संवाद साधला त्या प्रत्येकाने हेच सांगितलं की तरुण पिढीने या वारकरी संप्रदायाकडे वळलं पाहिजेत आणि तरुण पिढीकडे ते विचार पोहोचणं फार गरजेचं आहे. जसं आपल्याला आत्ता वहिनींनी सांगितलं की नवीन पिढी शिकणार नाही, त्यामुळे या सगळ्यांचे जे ज्येष्ठ आहेत त्यांचे अनुभव नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की वारी कुणीच चुकवायची नसते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आपली कितव्या वर्षाच्या वारीत पदार्पण केलेलं आहे आपण? आता ह्या वर्षी आमचा आप्पासाहेब वास्कर दिंडी क्रमांक 1 व 7 मानाची दिंडी बरं. वास्कर महाराज या दिंडीमध्ये वयाच्या 21व्या वर्षापासून मी वारी करतो. आता सध्या माझं 42 वर्ष वय आहे. हां, या वारीचा आनंद शब्दामध्ये सांगता येत नाही. बरोबर. काय वानू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे मस्तक असो दिन रजनी श्री ज्ञान देवा चरणी. बरोबर. ज्ञानोबारायांचा सोहळा हा अभूतपूर्व सोहळा आहे. नुसता महाराष्ट्रासाठी नाही तर आपल्या देशामध्ये परदेशामधील लोक या सोहळ्यामध्ये सामील आहेत. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकरा पंढरीचा. आमच्या या मानाच्या दिंडीमध्ये कमीत कमी 11 वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या वयापर्यंत तुम्हाला झेंडेकरी दिसतील. वा 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 वा. मला वाटतं हा एक संस्कार आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. पण मला तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल. ते म्हणजे आता गेल्या काही वर्षांपासून दिंडीकडे म्हणा किंवा वारीकडे म्हणा तरुणांचा ओढ खूप वाढलेला आहे, ओघ खूप वाढलेला आहे. तर त्याचा बऱ्याचदा फायदाही असतो आणि तोटाही असतो. पण तुमच्या नजरेत तुम्हाला काय दिसतंय? आपण तुकोबराय जसं म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, त्याप्रमाणे आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी एक वारकरी शिक्षण संस्था आहे. बर. त्यामधील आता सध्या दिंडीमध्ये आमच्या 5वीचा मुलगा चालतोय. तरुणपण हे जसं संसारामध्ये तरुणपणाला महत्व आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा तरुणपणाला महत्व आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बरोबर. पण आपण त्याचा उपयोग कुठं करतोय ह्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. बरोबर. तरुणपण जर आपण जसं संसारामध्ये आपण म्हणतो बाबा की संसार चांगला केला पाहिजे, त्याचप्रमाणे परमार्थ सुद्धा त्याच चांगल्या पद्धतीने चांगल्या केला पद्धतीने पाहिजे. केला पाहिजे. आणि तो अर्थातच अध्यात्माशी जोडून जर अध्यात्माशी असेल तर मग तो आपल्याला सुखावून जातो. ही जी दरवर्षीची दिंडीकडे वारीकडे माऊलींच्या भेटीकडे किंवा विठ्ठलाकडे जाण्याची ओढ आहे त्याची प्रेरणा कुठून मिळते? म्हणजे ह्या सगळ्याच वारकऱ्यांना, सर्व वारकऱ्यांना प्रेरणा देणारे सोहळ्याचे जे आद्य प्रवर्तक आहेत हैबत बाबा, गुरुवर्य हैबत बाबा, शितोळे सरकार आणि श्री गुरु वास्कर महाराज, हा या तिघांनी मिळून हा सोहळा चालू केलेला आहे. बरोबर. तर याला श्री संत ज्ञानोबारायांची तुकोबारायांची प्रेरणा आहे. बरोबर. यात जर आमच्यासारखा एखादा म्हणेल की मी दिंडीमध्ये चालेल तसा चालू शकत नाही. बरोबर. त्याच्या पाठीमागं ज्ञानोबारायांचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. बरोबर. आणि जन्मोजन्मी आमची एवढीच इच्छा आहे की हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवून ये. रामकृष्ण हरी. साधूंच्या संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो मुरतो, म्हणजेच स्वतःच्या अधिष्ठानात मरूनही उरतो. ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्निरूप होतो व नंतर तो अग्नीही नाहीसा होऊन त्या ठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते, अगदी त्याचप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर साधकांच्या जीवभावनांचा ब्रह्मभावनात रूपांतर होतं. शेवटी तो ब्रह्मभाव सुद्धा विलयाला जाऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहतं. संवाद सेतू या आमच्या YouTube चॅनलकडून तुम्हा सगळ्यांना मनापासून रामकृष्ण हरी.